श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 23 एप्रिल 2026 म्हणजेच गुरुवारी येत आहे गुरुपुष्यामृत योग. 23 एप्रिल रोजी गुरुपुष्यामृत योग हा रात्री 8:57 सुरू होऊन तो पहाटे 6:17 असणार आहे. गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग होतो. हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो. या योगावर सोने चांदी खरेदी केले अत्यंत शुभ मानले जाते. त्यात वृद्धी होते. अशुभतेपासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यासाठी अत्यंत शुभ मानले गेले आहे. पुष्याचा अर्थ आहे पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे त्याचा अर्थ आहे. शुभ, सुंदर, सुख संपदा देणारा पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजेच मंगलदायक किंवा मांगलिक तारा असे म्हणण्यात आले आहे. गुरुपुष्यामृत योगामध्ये माता लक्ष्मीच्या पूजनाला विशेष महत्त्व दिलं जातं. तसेच आपल्याला या पूजेसोबतच लक्ष्मी स्तोत्राचं पठण करायचं. असं केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. लक्ष्मी देवीच्या कृपेने धन प्राप्ती होते. पैशासंबंधित काही समस्या असतील तर गुरुपुष्यामृत योगामध्ये लक्ष्मीची पूजा करावी. गुरुपुष्यामृत योगामध्ये पूजा, मंत्र, तंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी उत्तम आहे. या दिवशी हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळण्यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवीची मनोभावे पूजाही करायची आहे. अक्षय तृतीयेप्रमाणे हा दिवस शुभ मानला जातो. या योगात तुम्ही जे काही काम करतात ते यशस्वी होते. कुटुंबाची प्रगती होते. पुष्य नक्षत्राला नक्षत्रामध्ये श्रेष्ठ मानले गेले आहे. तर गुरुवार हा बृहस्पती या शुभ ग्रहाचा वार असल्यामुळे ज्ञान, संपत्ती आणि समृद्धीचा कारक मानला जातो. पुष्य नक्षत्राचे स्वामी शनिदेव असून त्यांची देवता बृहस्पती आहे. गुरुवारचा संबंध भगवान विष्णू आणि बृहस्पती या दोघांशी असल्यामुळे या दिवशी केलेले कोणतेही उपाय किंवा सेवा अतिशय प्रभावी मानल्या जातात. शास्त्रानुसार लक्ष्मी देवीचा जन्म याच दिवशी झाला होता. त्यामुळे संपत्ती, सौख्य, समृद्धी आणि यशासाठी हा काळ अत्यंत अनुकूल मानला जातो. आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगामध्ये आपल्याला काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील आवर्जून करायच्या आहेत. आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगामध्ये तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण सकाळीच घरात आणा या झाडाचं फक्त एक पान. हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, शत्रुपिडा तर नष्ट होणारच आहे. पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत. तर त्या कोणत्या झाडाचं पान आणायचं, कोणत्या वेळेत आणायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी, त्याचबरोबर आपल्या कुलदेवीचं, महादेवांचं आणि गणपती बाप्पांचं तसेच देवगुरु बृहस्पतीचं स्मरण करायचं आणि स्नान करायचे. स्नान करताना आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि गंगाजळ जल टाकून स्नान करायचे. हे स्नान केल्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र मनाने आणि पवित्र तनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्य हे प्राप्त होत असतं. त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे. जर शक्य असेल तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. आता सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मी, महादेवांची तसेच गणपती बाप्पांची आणि कुबेर देवांची पूजाही करायची आहे. कारण लक्ष्मी आणि लक्ष्मीपती धन प्राप्तीचा आशीर्वाद देणारे आहेत. तर महादेव हे संकटनाशक आहेत. तर गणपती बाप्पा हे बुद्धिमत्तेचे देवता आहेत.
लक्ष्मी प्राप्ती झाल्यावर तिची आपल्याला योग्य प्रकारे उपयोग झाला पाहिजे, तिचं संरक्षण झालं पाहिजे. यामुळे या सर्व देवी देवतांची पूजा करण्याला महत्त्व आहे. तसेच श्री सूक्तम आणि पुरुष सूक्तमचं पठण करून पंचोपचार पूजा करावी. कळश स्थापना केल्यास घरात धन धान्य वृद्धी व लक्ष्मी प्राप्ती होते. तर ज्या पानाबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे, तर ते पान म्हणजे केवळ वनस्पतीचा एक भाग नाही, तर ते साक्षात भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचे प्रतीक आहे, असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले गेले आहे. आणि त्या झाडाच्या पानाचा उपाय जर आपण या योगावर आपल्या घरामध्ये केला तर दारिद्र्य दूर होतं. जेव्हा आपण या झाडाच्या पानाचा उपाय करणार आहे तेव्हा साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास हा करणार आहे. आणि गुरुपुष्यामृत योगावर या झाडाची जी दैवी शक्ती आहे ती अनेक पटीने वाढलेली असते. आणि ते झाड आहे म्हणजे मनी प्लांटचं. साक्षात या मनी प्लांटच्या झाडामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. भगवान श्रीहरी विष्णूसुद्धा या झाडामध्ये वास्तव्य करतात. आणि या पवित्र दिवशी या झाडाची पूजा करणं म्हणजेच साक्षात परमेश्वराची सेवा करण्यासारखं आहे. तर सकाळी देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा. हा उपाय करण्याकरता आपल्याला 1 लोटाभर पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची. यानंतर आपल्याला एक वाटीमध्ये गाईचं कच्चं दूध घ्यायचं आहे. हळद, कुंकू, अक्षदा घ्यायच्या आहेत. आणि या सर्व वस्तू घेऊन आपल्याला जायचं आहे मनी प्लांटच्या झाडाजवळ. या सर्व वस्तू आपल्या आयुष्यामध्ये गोडवा घेऊन येतात. मनी प्लांटच्या झाडाजवळ गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला झाडाला नमस्कार करून घ्यायचा. यानंतर जे आपण पाणी घेऊन गेलेले आहेत ते पाणी आपल्याला या झाडाच्या मुळांना अर्पण करायचं आहे. शक्य असेल तर हे जल अर्पण करता अगोदर आपल्याला एक दिवासुद्धा लावायचा आहे. जल अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला या झाडाच्या मुळांना कच्चं दूध अर्पण करायचं आहे. जेव्हा आपण गुरुपुष्यामृत योगामध्ये या झाडाला कच्चं दूध अर्पण करतो तेव्हा या झाडाची वाढ झपाट्याने होत असते आणि तशीच आपल्या घराची सुद्धा प्रगतीही होत असते. म्हणून या योगावर दूध अर्पण करावे. यानंतर या झाडाला आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा ज्या आहेत त्या अर्पण करायच्या आहेत. लाल फुलं जर तुमच्याकडे असतील तर आवर्जून लाल फुलंसुद्धा आपल्याला या झाडाच्या मुळाशी अर्पण करून घ्यायची आहेत. त्यानंतर दोन्ही हात जोडून आपल्याला नमस्कार करायचा आहे. माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. आणि आपल्याला क्षमासुद्धा मागून घ्यायची आहे की कोणत्या इच्छापूर्ती करता आपण या झाडाचं पान जे आहे ते तोडत आहे ते तिथे आपल्याला बोलायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला एक पान जे आहे ते या झाडाचं तोडून घ्यायचं आहे. आता या पानाला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसूनसुद्धा घ्यायचं आहे. आता एक प्लेट घ्या. प्लेटमध्ये थोडंसं आपल्याला हळद घ्यायची. हळदीमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याचं गंध तयार करून घ्यायचं. आणि या हळदीने आपल्याला या मनी प्लांटच्या पानावर एक स्वास्तिक काढून घ्यायचं. स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा. त्यामध्ये 4 बिंदू तसेच कडीला ज्या 2-2 रेषा असतात त्यासुद्धा आपल्याला आवर्जून द्यायच्यात कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात. आता या स्वास्तिकवर जे आहे आपल्याला थोडीशी चणा डाळसुद्धा ठेवायची आहे कारण गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी चणा डाळीला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. तुम्ही सोनं नाही खरेदी केलं तरीही चालेल पण 10 रुपयाची का ना होईना तुम्हाला चणा डाळ ही आवर्जून खरेदी करून आपल्या घरी आणायची. ही चणा डाळ आपल्या घरी आणल्यामुळे साक्षात श्रीहरी विष्णूंना आपल्या घरी आणल्या एवढं आपल्याला पुण्य हे प्राप्त होत असतं कारण चणा डाळीला श्रीहरी विष्णूंचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं. तसेच त्या चणा डाळीसोबत आपल्याला एक छोटासा गुळाचा खडासुद्धा ठेवून घ्यायचा. यानंतर आपल्याला काय करायचं, सर्वप्रथम माता लक्ष्मीसमोर हे जे पान आहे ते आपल्याला ठेवायचं आहे. यानंतर आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा जे आहेत ते या पानाला अर्पण करून घ्यायच्यात. यानंतर आपल्याला देवी लक्ष्मीलासुद्धा हळद, कुंकू, अक्षदा ह्या लावून घ्यायच्या आहेत. धूप, दीपक, अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि देवघरामध्ये बसून आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत. आपल्याला 3 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आणि आपल्याला 108 वेळा ओम श्री महालक्ष्मी नमः, पुन्हा एकदा सांगते ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर दोन्ही हात जोडून आपल्याला माता लक्ष्मीला भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आहे.
आणि आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची. तुमची जी पण इच्छा असेल घराबद्दल, मुलांबद्दल, पतीबद्दल, नोकरी, व्यवसाय, जी पण इच्छा असेल, जी काही केल्याने पूर्ण होत नसेल, ती आपल्याला तिथे मनोभावे बोलायची आहे. आपल्याला सकारात्मक बोलायचं आहे, जसं की माझ्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झाली आहे, माझ्या मुलांची प्रगती झालेली आहे, माझ्या घरामध्ये कायम धन धान्य सुख समृद्धीने माझं घर भरलेलं आहे, माझ्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण शत्रू आहेत ते दूर झालेले आहेत. अशा रीतीने आपल्याला सकारात्मकतेने बोलायचं आहे. यानंतर संपूर्ण दिवसभर या पानाला आपल्याला देवघरामध्येच ठेवायचं आहे. संध्याकाळी 4 वाजल्यानंतर आपल्याला या पानाला तिकडनं उचलायचं आहे. तसेच या पानावर असणारी जी चणा डाळ आहे, गूळ आहे, ते आपल्याला त्यासोबतच उचलायचं आणि आपल्या घराजवळ जी गाय असेल, आता तुमच्या घरी असेल किंवा तुम्ही गोठ्यात जाऊ शकतात किंवा एखाद्या रस्त्यावर तुम्हाला कुठेही गाय ही भेटणार आहे, तर आपल्याला गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर पाणी अर्पण करून घ्यायचं, तिची आरती करून घ्यायची आणि आपल्या हातातनं गाईला असं हे पान, त्यावर असणारी चणा डाळ आणि गूळ जे ते खायला द्यायचं आहे. गाईला गूळ, चणा डाळ तसेच हे पान खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा राहू, केतू, शनी, मंगळ दोषापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. आपल्या कुंडलीमध्ये असणारा जो बुध ग्रह आहे तसेच गुरु ग्रह आहे तो बलवान व्हायला लागतो, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते, पण आपल्याला जीवनामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी मनी प्लांटचा पानाचा हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्याच्या घरावर अखंड लक्ष्मीनारायणाची कृपाही होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.